10 आणि 20 रुपयाच्या प्लास्टिकच्या पॉलिमरच्या नोटा आता चलनात येणार आहेत. अगदी बरोबर ऐकलं. मग आता आमच्याकडच्या जर 10 आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत, त्या बंद होणार का? परत बँकेत रांग लागावी लागेल का? नोटाबंदी होणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर त्यासाठी हा शॉर्ट, ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. झालं असं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव दिला. या प्रस्तावात 10 आणि 20 रुपयाच्या प्रत्येकी 100 कोटी अर्थात 200 कोटी ज्या नोट आहेत त्या फील्ड ट्रायलसाठी वापरण्यात याव्यात, असा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला नुकताच केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे आता 10 आणि 20 रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटा सध्या तरी फील्ड ट्रायलसाठी वापरण्यात येतील. त्याच्या ट्रायल होतील आणि मग त्या बाजारात येणार आहेत. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की ज्या कागदी नोटा आपल्याकडे आहेत 10 आणि 20च्या त्या बंद होणार आहेत, असं काही नाही. एकाच वेळी या कागदी नोटा आणि या प्लास्टिकच्या नोटा दोन्हीही चलनात असणार आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. पण हा निर्णय कशासाठी घेण्यात आला? तर कागदी ज्या नोट आहेत त्या लवकर घर्षणामुळे खराब होतात. त्यांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा, आणि म्हणूनच त्यांची जी लाईफ आहे ती वाढवण्यासाठी या प्लास्टिकच्या नोटांचा विचार केला गेला. मग आता पूर्वी आपण खेळण्यात वापरण्यात आलेल्या ज्या प्लास्टिकच्या नोटा होत्या त्या आता चलनात येणार आहेत. तुम्हाला आवडतील का त्या वापरायला? कमेंटमध्ये नक्की सांगा.